आम्हाला हवा देवा भाऊच. फडणवीसांच्या प्रचार सभा व्हाव्यात यासाठी उमेदवारांची जोरदार मागणी. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. एकीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेसची महाविकास आघाडी जोरदार कामाला लागलेली आहे. प्रचार सभांना उधाण येताना दिसून येत आहे. या क्रमात देशभरासह महाराष्ट्रातही नरेंद्र मोदींच्या सभांना सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या एका नेत्याच्या सभांची प्रचंड क्रेज असलेली दिसून येतोय. आपण बोलतोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. देवेंद्र फडणवीसांची सभा म्हणजे विजयाची गॅरंटी असं वातावरण महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीमधून निवडणुकांना सामोरं जात आहेत. निवडणूक प्रचारात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या मतदारसंघात सभा व्हाव्यात अशी इच्छा दिसून येत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या प्रचार सभांना जितकी मागणी आहे तितकीच मागणी देवेंद्र फडणवीसांच्या सभांना आहे. या सगळ्यात फडणवीसांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आणि महायुतीतल्या स्थानाबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते. पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला आहे. 15 एप्रिलपर्यंत फडणवीसांनी 16 सभा घेतल्या. प्रचाराला अजून 2 दिवसांचा वेळ आहे. या सभांची भर पडू शकते. त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकूण स्ट्राईक रेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीचा आहे हे स्पष्ट आहे. म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात 20 सभा घेतल्या तरी त्यांच्या सभा 100चा आकडा आरामात गाठू शकतात. कार्यकर्त्यांना मात्र 125 ते 130 सभा फडणवीसांकडून अपेक्षित आहेत. फडणवीससुद्धा या दिशेनं प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. दिवसभर सभा आणि रात्री बैठका असा धडाका देवेंद्र फडणवीसांनी लावल्याने फडणवीसांच्या सभा या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.